मुंबईत काँग्रेस न होती तो क्या होता या पुस्तकाचं फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे। मुंबईच्या वरईतील हॉटेल 4 सीझनमध्ये हा पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे। पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपमुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत सुद्धा होईल। राहुल गांधी मुंबईत असतानाच आता फडणवीसांच्या हस्ते काँग्रेस न होती तो क्या होता या पुस्तकाचं प्रकाशन होणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर मुंबईत काँग्रेस न होती तो क्या होता या पुस्तकाचा फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे। मुंबईच्या वरईतील हॉटेल 4 सीझनमध्ये हा पुस्तक प्रकाशन सोहळा होतोय आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आता उपमुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत सुद्धा पार पडेल। सध्या राहुल गांधी हे मुंबईत आहेत आणि ते मुंबईत असतानाच फडणवीसांच्या हस्ते ही काँग्रेस नव्हती तो क्या होता हे काँग्रेसचं पुस्तक असल्याचं सध्या पाहायला मिळतं आणि त्याच पुस्तकाचं प्रकाशन आहे ते फडणवीसांच्या हस्ते होणार आहे। आणि या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत सुद्धा पार पडणार आहे। राहुल गांधी यांची जी भारत जोडो यात्रा आहे ती सध्या मुंबईत दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यातच ही महत्त्वाची अपडेट आपण सध्या पाहतोय आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे सध्या आपल्यासोबत आहे। ते विक्रांत, महत्त्वाची बातमी आपण खरं तर पाहतोय। खरं तर राहुल गांधी मुंबईत असतानाच खरं तर फडणवीसांच्या हस्ते काँग्रेस न होती या पुस्तकाचं प्रकाशन पार पडणार आहे। काय माहिती मिळते या संदर्भातली? खरं तर प्रियम गांधी मोदी यांच्या लेखणीतून हे पुस्तक जे आहे ते लिहिलं गेलेलं आहे। काँग्रेस न होती तो क्या होता असं या पुस्तकाचं नाव आहे। खरं तर प्रियम गांधी मोदी यांची या आधीच्या पुस्तकांविषयीची माहिती द्यायची झाली तर नेशन टू प्रोटेक्ट नावाचं पुस्तक त्यांचं आहे। राष्ट्र रक्षा सर्वोपरी, त्यानंतर व्हॉट इफ देअर वॉज नो काँग्रेस हे इंग्रजी जे ट्रान्सलेशन आहे ते सुद्धा असणार आहे काँग्रेस न होती तो क्या होता या पुस्तकाचं। तसंच नो होल्ड्स बॅड माय इयर्स इन पॉलिटिक्स नारायण राणे यांच्या संदर्भातलं हे जे पुस्तक आहे अशी पुस्तकं प्रियम गांधी मोदी यांनी लिहिलेली आहेत। खरं तर त्यांची ओळख करून द्यायची झाली तर एक लेखिका आणि सोबतच राजकीय विश्लेषक म्हणू शकतो किंवा राजकीय ज्ञान असलेली, राजकारणात स्वारस्य असलेल्या लेखिका म्हणून प्रियम गांधी मोदी यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज त्यांच्या या पुस्तकाचं जे प्रकाशन आहे ते मुंबईतील वरळीमध्ये एका हॉटेलमध्ये पार पडणार आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः त्या सोहळ्याला उपस्थित असतील। सोबतच त्यांची एक प्रकट मुलाखत जी आहे ती सुद्धा या निमित्ताने होणार आहे। आज राहुल गांधी सुद्धा खरं तर मुंबईत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आजच नेमक्या या पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते महत्त्वाचं मानलं जाते। नक्कीच विक्रांत, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर या प्रकाशन सोहळ्यावेळी फडणवीस यांची मुलाखत सुद्धा होणार आहे।